कशी कारवाई करणार तुम्ही? मागे चव्हाणके साहेबांबद्दल आम्ही तक्रार केल्या, प्रेसमधून तक्रार केली, आपल्याशी मला वाटतं आपल्याकडे पत्रव्यवहार केला. त्या काळामध्ये दुसऱ्या कारणाने तसं आज आमदारांनी या ठिकाणी कोणत्या डीएचओ संदर्भामध्ये जी भूमिका घेतली त्याचा ठराव करा डीपीटीसी मध्ये, परंतु त्याच्या वानगेचा ठराव विधान भवनामध्ये झाला होता आणि तो वानगे आज पत्रामध्ये बसलेला आहे. काय चाललंय? एकीकडे ठराव करून निलंबन करा अशा गोष्टी आपण करतो. चव्हाणकेबद्दल आज चव्हाणके कसं काय आले पत्रामध्ये? पुन्हा त्याला सस्पेंड केलं गेलं विधान भवनामध्ये, संसद आपल्या विधिमंडळामध्ये यांच्या प्रश्नामध्ये सस्पेंड झाले. काही दिवस ते घरीवर गेले आणि पुन्हा त्याच ठिकाणी पात्राला आले. कोणाचे आशीर्वाद आहेत? नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की चोरी सर्रासपणे सुरू आहे. सर्कल लोक ट्रॅक्टर घेतात, पार्टनरशिप मध्ये चालू आहे आमच्याकडे. काय कारवाई होणार आहे? काही कारवाई होत नाही. आमच्याकडे किती कारवाई झाल्या, किती दंडात्मक झाल्या ते सांगा. काल परवाकडे खाली ट्रॅक्टर पकडला, त्याच्यासाठी त्यांना फोन केला. 8 दिवस त्या ट्रॅक्टरवाल्याला मी फिरवलं. रिकामा ट्रॅक्टर आहे, आजही तुम्ही मागवा, वर खात्याचंही मागवा आणि सरळ मागवा. आणि तहसीलदार त्या रिकामा ट्रॅक्टरवाल्याला त्रास देत आहे आणि सर्रासपणे वाढवते. आता तरी तुम्ही इथून निघाले जिल्हाधिकारी साहेब, डेपो दाखवतो. आम्ही सर वाळूच्या संदर्भात आपल्याला काहीतरी व्यवस्थित धोरण चव्हाणके अधिकारीच्या विषयी कसे आले सर, या विषयाबद्दल मला खरं माहिती नाही. या विषय झाला आहे तर हा विषय नाही. आपल्याला वाढवत विधिमंडळ काय भाऊ, तुम्ही सिनियर आहेत सगळे. विधिमंडळामध्ये तो माणूस सस्पेंड होतो, त्याची कशी चौकशी झाली, केव्हा झाली, काय झाली? आरोप आमदारांनीच केले होते. आता जसे डीएचओ केले. माझे आमदार दिलीप भाऊ जे सांगतायत ती वस्तुस्थिती आहे. काय झालं होतं? खोटं बोलतच नाही. वस्तुस्थिती काय? पण आता इलेक्शन येत आहे ना. विषय निश्चित. त्या तहसीलदारांनी भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन अमोल शिंदे नावाच्या नामकानी ती जमीन ताब्यात घेण्याकरता त्या तहसीलदाराला मॅनेज केलं. मी ही केस मुंबईला चालू होती. तहसीलदाराला सांगितलं होतं की मुंबईमध्ये आपल्याला तिथं स्टे मिळेल. ही जमीन बाजार समितीची आहे, ही कोणाच्या मालकाची नाही, तिच्यावर आपल्याला स्टे घ्यायचा आहे, तू ताबा देऊ नको. त्यांनी सगळे फोन बंद करून त्यांना ताबा देण्याचा प्रयत्न केला. आपण मुंबईमधून ते या ठिकाणी तो स्टे घेतला. त्याच्यानंतर त्यांचा विषय मी अधिवेशनात मांडला. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आपलं राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्यांना सस्पेन्शनची घोषणा केली. पण जसं आता इथे मंगेश दादांनी ठराव केला की अकार्यकारी सेवा त्यांना 3 वर्षाची द्या आणि डीएचओना एसीबी कडे तक्रार द्या. पण भाऊंनी काय सांगितलं की जाऊ ते कोर्टावर मारू नका. त्याच पद्धतीने विखे पाटील साहेबांनी मला बोलवलं की त्याचं प्रमोशन आहे, भले आपण ट्रान्सफर करू, पण त्याला सस्पेंड करण्यापेक्षा आपण ट्रान्सफर करू. एखाद्या नेत्याने आपल्यावर सांगितल्यानंतर मी त्यांचा मान राखला. त्या दिवसापासून आजपर्यंत मी फक्त प्रांतशी बोललेलो आहे. माझं रेकॉर्ड चेक करून घ्या. आजपर्यंत त्या तहसीलदाराशी मी बोललेलो नाही. त्यांची आता महिन्याभराच्या आत त्यांचा पिरियड कंप्लीट झाल्यानंतर ती ट्रान्सफर होणार आहे. इतकं चुकीचं काम केल्यामुळे मी तहसीलदाराला एक सुद्धा फोन केला आणि त्यांच्यावरचा अधिकारी हे प्रांत आहे. मी प्रांताधिकाऱ्याशी बोलतो आणि प्रांत त्या तहसीलदाराला काम सांगतात. त्या दिवसापासून मी बोललेलो नाही. म्हणजे जशी भाऊंनी दादांना विनंती केली तशी मला विखे पाटील साहेबांनी विनंती केली. मी एक क्षणाचाही विलंब न करता एक पाऊल मागे घेतलं, म्हणून तो तहसीलदार तिथे आहे. जय महाराज.
भाऊ समांतर रस्ता ते नॅशनल हायवे आल्याने यांनी काय घडलं हे आता इथे जीपीटीसी मध्ये सांगितलं, परंतु जो माणूस सस्पेंड होतो तो पुन्हा पात्रामध्ये येणं हे चुकीचं होतं. भाऊ या प्रकरणाचं मी एकदा कायदेशीर ते कायदेशीर पण सांगतो काय अडचण आली होती. जे विधिमंडळात घोषणा झाली होती तिला लिगल बेस नव्हता. सांगतो ना आमच्याकडे व्हिडिओ विधिमंडळामध्ये सस्पेन्शन आता काय म्हणता तुम्ही त्याच्यामध्ये मंत्री बोलले का महसूल मंत्री बोलले सांगितलं ना, बोलले ना मंत्री. त्याला बेस नाही असं कसं म्हणता येईल? कलेक्टरने विचार बेस नाही असं कसं काय म्हणता येईल? प्रकार माहितीये ऍक्ट हा जो आहे हा बराचसा ओव्हर रायडिंग इफेक्ट करणारा ऍक्ट होता. तो ऍक्ट खाली ती जमीन विकली गेली होती. तिला नव्हता जरी विधिमंडळात त्याची घोषणा झाली होती, परंतु त्याला कायदेशीर त्या ऍक्टच्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाचे बरेचसे जजमेंट होते. त्याच्यामुळे त्याचं हे कलेक्टर सरांना विचारा तुम्ही. याच्यामध्ये याचा वाळू एवढ्या डिटेल मध्ये सांगितलं याबद्दल पण सरळ मला माझी तक्रार काय आहे, वाळूवरून निघाले आजही चव्हाणकी तहसीलदार आहेत, वादग्रस्त तहसीलदार त्यांचं सस्पेन्शन झाल्यानंतर सुद्धा आजही त्यांच्या सरकार आणि काही मंडळी त्यांचे अधिकारी हाताशी धरून भागीदारीमध्ये व्यवसाय करतात स्वतः अधिकारी. याच्यावर माझा आक्षेप आहे. याच्यावर तुम्ही काय सस्पेन्शन झालेलं होतं त्याला बदलला पाहिजे होता आणि आज ते सरळ व्यवसाय सुरू करतात. या विषयाबद्दल डिटेल विषयावर मी तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगतो. जसे सन्माननीय आमदार साहेब म्हणून राहिले की याच्यामध्ये पहिला विषय त्यांची सस्पेन्शन नाही झाली होती. दुसरा विषय हे आहे की मंत्र्यांना फोटो काढताय नाही सर, उद्या काही घोषणा केली भाऊंनी किंवा या भाऊंनी ऑर्डर विधिमंडळाच्या रेकॉर्डवर जे सस्पेन्शन झालं त्याचा रेकॉर्डला असेलच की मी आणून देऊ का? रेकॉर्डवर आहे ना ते, रेकॉर्डवर विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आपल्याला तो ऍक्ट आहे ना भाऊ. नाही या विषयाबद्दल कलेक्टर साहेब एकदा जर का विधिमंडळामध्ये मंत्र्यांनी निलंबित हा शब्द काढून टाकला बरोबर, मग चौकशी नसतं म्हणतो येतो ते कळवलं गेलं कळवलं गेलं नाही. इतकं क्लिअर कट सांगतोय. हो दादा 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 हो दादा दादा मी अगदी क्लिअर कट सांगितलं की मला विखे पाटील साहेबांनी विखे पाटील साहेबांकडे गेलो. शब्द मागे घेतलेले किंवा त्याचा निर्णय मागे घेतलेला नाही माझ्या माहितीप्रमाणे. चला ठीक आहे, आता आमदार एक महत्वाचा विषय असा आहे, ऐका ना कलेक्टर साहेब, विषय असा आहे. हो दिलीप भाऊ, एक काय करणार तुम्ही? दिलीप भाऊ एकच मिनिट विषय कलेक्टर साहेब